तुम्ही याआधी देखील शिंदेना ललकारलेलं होतं. मी ललकारलं होतं ठाणेकरांसाठी. माझं काही वैयक्तिक मी कधी काम घेऊन गेलो नाही ना. ज्या ठाण्याच्या अडचणी आहेत त्याच्यावर मी बोलायचो. जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीच्या दारात ट्रॅफिक येत असेल माजिवड्या नाक्यावरनं तर बोलायचं नाही का कोणी? तुम्ही धरण आणण्याचे शब्द दिलात, वर्षोनवर्ष धरणाच्या नावावर इलेक्शन लढलात. आजही तुम्ही मुख्यमंत्री होऊन 2.5-3 वर्ष झालीत. आता 1 वर्ष झालं उपमुख्यमंत्री होऊन. त्याच्या आधी 8-10 वर्ष तुम्ही मंत्री होतात. सो अजून जर पाण्याचा धरण येणार नसेल ठाणेकरांसाठी तर याच्यावर आम्ही बोलायचं नाही का? ट्रॅफिकच्या प्रश्नांवर बोलायचं नाही का? तुम्ही ठाण्याच्या मोक्याच्या जागा काही समाजांना देताय का? देताय कशासाठी देताय? एकदा सांगा तर. अहो मला हॉस्पिटल नाही आहे. कळवा हॉस्पिटलला जर आत्ताच्या घडीला जर 200-250 लोक आली ना तर लोकांना मुंबईला पाठवावं लागतं. जर आमच्या महानगरपालिकेचं 4,500-5,000 हजार कोटीचं बजेट आहे तर ते तुम्ही आम्हाला करून द्या ना. आमच्या जागा तुम्ही इतर मंदिरांना आणि ट्रस्टला कशासाठी देताय? आणि ट्रस्टला जर तुम्ही देताय तर ट्रस्टचं बिल कमी आलं पाहिजे ना. आजही तेवढंच बिल आहे ते ट्रस्टच्या ह्याच्या बाबतीत. या सगळ्या विषयांवर माझा तो विरोध होता. माझा काही व्यक्ती म्हणून विरोध नव्हता. जर तुम्हाला जबाबदारी आहे, तुम्ही सरकारमध्ये आहात तर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार.